श्रावण महिना सुरू झाला की सणवार आणि व्रतवैकल्यांना सुरुवात होते। याच श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात आणि या पूजेच्या दरम्यान देवाला पंचामृताचा नैवेद्य दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिले जाते। कोणतीही पूजा पंचामृताशिवाय अपूर्ण मानली जाते। पंचामृत म्हणजे 5 प्रकारच्या अमृतांचे मिश्रण। हीच अमृत योग्य प्रमाणात वापरून जर पंचामृत तयार केले तर त्याची चव आणखीन वाढते। पंचामृत बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 4 चमचे दही घालायचं। दही छान फेटून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालायची, 2 चमचे तूप घालायचं, 1 चमचा मध घालायचं आणि 1 वाटी भरून दूध घालायचं। आता हे सर्व साहित्य एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं। बघू शकता इथे छान असं पंचामृत आपलं तयार झालंय। वरतून तुळशीची पानं घालायची। प्रसादासाठी पंचामृत तयार आहे। याच पंचामृताचे सेवन तुम्ही रोजच्या आहारामध्ये देखील करू शकता।